नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता पाण्याच्या लाटा पण भरपूर आहेत आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. संध्याकाळी आता 4 वाजलेले आहेत. पर्यटक भरपूर प्रमाणात, आज बुधवार असून सुद्धा, सुट्टी नसून सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ते तिथं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. तिथं आपण दर्शन घेऊन आता आलेलोच आहे. हे गणपतीचं हे मंदिर आहे. हे गणपती मंदिर आहे. इथून असा हा दिसणारा समुद्र किनारा अतिशय उल्हासदायी आणि आनंदी असं वातावरण आहे. पर्यटक भरपूर प्रमाणात आज इथे आलेले आहेत आणि सनसेट पॉईंट बघण्यासाठी सुद्धा आम्ही इथं थांबलोय. आता बघूया काय काय नेमकं आपल्याला इथं पाहायला. थोडं ढगाळ पण वातावरण चालू झालेलं आहे. वेंदान पण आमच्या पाण्यात गेलाय बऱ्यापैकी. अतिशय खूप छान वातावरण आहे. तेव्हा तिथं घोडेस्वारीचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. घोडेस्वार सुद्धा थांबलेले आहे तिथं. रेंटवरती घोडेस्वार करायला देत आहेत. आणि ही तटबंदी मंदिरापासून पाठीमागेला मोठ्या प्रमाणात अशी तटबंदी आहे. अतिशय छान आणि सुंदर वातावरण आहे. इथं चेंजिंग आंघोळ केल्यानंतर, ज्या खारड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर इथं चेंजिंग रूमसाठी सोय आहे. अतिशय स्वच्छ असा हा परिसर आहे. खूपच सुंदर वातावरण झालेलं आहे. जितका छान तेवढा डेंजर सुद्धा हा मानला जातो. कारण की ह्या समुद्र किनाऱ्यावरती जास्त आत जाऊन चालत नाही, कारण की आत पाण्यात खेचलं जाते. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन इथं केलं जातं. बारीक पावसाची सुद्धा थेंब पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, 100% तुम्ही इथं या, आनंद घ्या. खूप छान वातावरण झालेलं आहे. पावसाळी जरी वातावरण अजून सुरुवात झाली नसली, तर ढगाळ वातावरण चालू झाल्यामुळे खूप छान वाटत आहे. जून महिना असून सुद्धा वातावरण छान आहे. सनसेटची वेळ आता जवळ आलेली आहे, तरी सर्वांनी सनसेट पाहण्यासाठी बीचवर यावे ही विनंती आहे. अजय, आपापला मोबाईल घेऊन बरं आहे.